धक्कादायक संगमनेरच्या गंगामाई घाटावर दुर्दैवी घटना। प्रवरा नदीत 25 वर्षीय तरुण गेला वाहून, तर पाणी पाण्याचा मोह जीवावर बेतला। शोध मोहीम युद्ध पातळीवर, प्रशासन सज्ज, काय केले आव्हान, बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती धक्कादायक। संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे। प्रवरा नदीला आलेला पाणी पाहण्यासाठी गेलेला 25 वर्षीय तरुण पाण्याच्या वेगानं प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृषिकेश नवनाथ गडाख, वय वर्ष 25, राहणार पारेगाव बुद्रुक, असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते। कृषिकेश हा आपल्या मित्रांसोबत प्रवरा नदीपात्रात आलेला पाणी पाहण्यासाठी गंगामाई घाटावर गेला होता। मात्र नदीचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथकासह संगमनेर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन व रक्षक दल तातडीने गंगामाई घाटावर दाखल झाले आहे। नदीपात्रात तरुण बेपत्ता झाल्याने युद्ध पातळीवर शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे, पाणीपुरवठा सभापती मुजीब खान उर्फ लालाबाई यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत। शोध मोहिमेवर प्रत्यक्ष लक्ष ठेवले जात असून स्थानिक पाणबुडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने तरुणाचा शोध घेतला जात आहे। सध्या नद्यांना आलेला पूर आणि पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी गर्दी करत आहेत। मात्र असाच पाणी पाहण्याचा छंद आणि केलेला निष्काळजीपणा या तरुणाच्या जीवावर बेतला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात किंवा नदीपात्राजवळ न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे। न्यूज एनईपी करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर।